आमच्या शाळेचं नाव द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय. माझं नाव हर्षवर्धन काटे. मी आता 9वीमध्ये आहे. माझं नाव पृथ्वीराज गायकवाड. मी आता 8वीमध्ये आहे. माझे नाव शिवचंद्र वाघ. मी इयत्ता 6वीमध्ये आहे. आमच्या प्रोजेक्टचं नाव फूड स्टेज जनरेटर हे आम्ही बनवलेलं आहे. हे सगळ्यात सुरुवातीला लॉन्च झालं तर अमेरिकेमध्ये. अमेरिकेतून आम्ही इथं थोडक्यात सांगणार आहोत. ह्याच्यामध्ये आम्ही एक पायझो इलेक्ट्रिक आणि एक LED लाईट आणि वायर ह्याचा उपयोग केलेला आहे. आम्ही हा सोलर प्रदूषणापासून मुक्त प्रोजेक्ट बनवलेला आहे. जसं महाराष्ट्रात किंवा भारतात जे लोक चालतात त्यांच्यासाठी आहे. जे लोक चालतात त्यांच्यासाठी काम करतात, पण त्यांच्या चालण्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आणि ती इलेक्ट्रिसिटी आसपासच्या दुकानात घरात यांना प्रोव्हाइड करू शकतो आपण. जे सोलर पवनचक्की वाऱ्यापासून चालते. एखाद्या वेळेस वारा जर आला नाही तर लाईट मिळणार नाही. सोलर पॅनलचं ऊन पडलं नाही तर लाईट मिळणार नाही. आणि कोळसापासून आपण लाईट तयार करतो, पण त्याचं खूप प्रदूषण होतं. तर आम्ही तसं हे नाही केलेलं. ह्याच्यातून आम्ही भारतात किंवा महाराष्ट्रात आम्ही लोक सतत चालत राहतात. चालताना इलेक्ट्रिसिटी निर्माण होत राहणार आणि निर्माण केलेली इलेक्ट्रिसिटी आपण उपयोग करू शकतो. आम्ही ह्याच्यात थोडक्यात दाखवतो. ही जी LED लाईट चमकत आणि बघतात ही आम्ही जनरेट केलेली आहे. ह्याच्यात आम्ही पायझो इलेक्ट्रिक प्लेट्सचा वापर केलेला आहे. आणि हा बघा, ही जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होती आहे ती आम्ही जेव्हा ह्याच्यावर फोर्स पडतो पायझो इलेक्ट्रिक प्लेट्सवर, तेव्हा ती LED लाईट ग्रो होते. आणि ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ही आपण मोठ्या प्रमाणात उपयोग करू. जे सध्याला जे रस्ते चालू आहे डांबर न टाकता आपण जर हे असले पाहिजे इलेक्ट्रिक प्लेट्स लावून मोठ्या प्रमाणात जर ते लावलं तर ते प्लेट्सने आपण खूप प्रमाणात इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो. आणि त्याचे प्रदूषण पण कमी होतं आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी पण निर्माण होते. आणि तसंच जे गरीब आहेत गरिबांना लाईट प्रोव्हाइड करू नाही शकत त्यांना हे आपण प्रोव्हाइड करू शकतो. आणि येणाऱ्या भविष्यात हा खूप उपयुक्त प्रोजेक्ट आहे. किती म्हणायचं आपण पारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर टाळला आहे. आणि दिस प्रोजेक्ट कन्वर्ट टू मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल यामध्ये